तर रोहित आर्य या प्रकरणी आता एक मोठी बातमी समोर येते। नितीन सातपुते यांनी या प्रकरणी काही सवाल उपस्थित केलेले आहेत। याच संदर्भात आता अधिक जाणून घेण्यासाठी आपले लोकशाहीचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधतायत। उमेश करंजकर हे आपले लोकशाहीचे प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधतायत। आपण तिकडे थेट जाऊयात। नक्कीच कृपा, जर आपण पाहिलं तर रोहित आर्य याचं ते एन्काउंटर झालं होतं, त्यावर आता काही प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित करण्यात आलेले आहेत। ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर नितीन सातपुते यांनी ह्या सगळ्या प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले की नेमके एन्काउंटर करायची काय गरज होती, पोलिसांनी एन्काउंटर फेक केलंय का, अशा प्रकारचे त्यांनी प्रश्न उपस्थित करून न्यायालयात जाण्याचे देखील तो इशारा दिला। आपल्यासोबत स्वतः ॲडव्होकेट नितीन सातपुते सर आहेत। सर, काल रोहित आर्य ह्याचं तर सगळं प्रकरण पाहिलं आपण, आणि त्यांनी जी 17 पोरं आणि त्याच्यासोबतच अजून 2 असे एकूण 19 जणांना ओलीस ठेवलं होतं, आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला आणि या सगळ्यांना सोडवलं। मात्र तुम्ही या सगळ्यावरती आक्षेप घेताय, तुम्ही काहीतरी संशय व्यक्त करताय, काय नेमका तुमचा संशय आहे? काय माहिती का, मुलांना ओलीस ठेवलं ही बाब चुकीची आपराधिक गोष्ट ही, आणि आपण त्याचं समर्थन नाही करत या गोष्टीचं। रोहित आर्य चुकला इथे, पण सरकार देखील चुकलं। त्याने ओलीस ठेवलं, ह्या मुलांना 17 लोक म्हणजे टोटल 19 लोक यांना जे ओलीस ठेवलं, ही परिस्थिती निर्माण करायला सरकारने भाग पडलं। सरकारने केलं ना, शासनाचा बळी ना, व्यवस्थेचा बळी पडला ना तो। त्याचे जे सरकारकडे पैसे होते 2 करोड रुपये सरकारने त्याला दिले नाही, त्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले। आणि 17 मुलांचा आणि 19 जणांचा जीव धोक्यात होता। त्यांनी आग लावून देऊ अशा प्रकारची धमकी दिली, त्याच्याजवळ पिस्तूल जवळ सापडला अशा प्रकारे देखील पोलीस सांगते। मग 17 जणांचा जीव वाचवण्याकरता पोलिसांनी नेमकं तिकडे काय करायला पाहिजे? एक मिनिट, त्याच्यावर येतो मी। तो वेगळा, दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत। सरकारने त्याचे पैसे दिले नाही, ठीक आहे, त्याने आंदोलन केलं सरकारकडे जाऊन, त्याने मग एक महिना उपोषण केलं, आत्महत्येचे विचार आले त्या डोक्यात। त्यानंतर त्याला असं वाटलं असेल की माझे पैसे देत नाही व्यवस्था, शासन व्यवस्था, त्याचे मेहनतीचे पैसे, लोकांचे मेहनतीचे पैसे देत नाही, म्हणून त्याने हे केलं, ओलीस ठेवली मुलं। ही कुठेतरी पिक्चर बघितली असेल त्याने, कुठेतरी प्रकरण त्याने त्याचं कॉपी केलं असेल, पण हे काही आम्ही समर्थन नाही करत या गोष्ट। त्याने केलं चुकीचं होतं। त्याने शासनात सांगितलं, पोलिसांना सांगितलं की मी मुलं ओलीस ठेवली, मला काही लोकांशी बोलायचंय। मग काही लोकांशी बोलायचंय, पण पोलीस सांगत नाही याच्यामध्ये काय बोलायचंय। त्याला हे बोलायचं की त्याचे पैसे दिले नाही, पैसे द्यायला पाहिजे होते, त्याचे पैसे कोणी दिले नाही त्याचे। मग पोलिसांची डीसीपीशी पण 2-3 तास अगोदर बोलत होतात, फोनवरती चर्चा होत होती। पोलिसांनी पण कोणती स्टेप्स घेतले नाही याच्याबद्दल, काय स्टेप घेतले नाही। तो मुलांना धमकी देतो, धमकी दिली। त्यांनी धमकी का दिली, त्यांनी ही युक्ती वापरली की मुलांबद्दल धमकी दिली तर माझे पैसे मिळतील, असं त्याचा चुकीचा गैरसमज होता। पण त्याला माहित नव्हतं की पोलीस असं केलं त्याची हत्या करतील। त्याला असं वाटलं मागे ते चित्रपटात घडलं होतं तसं त्याची मागणी पूर्ण होईल आणि त्याला पैसे मिळतील, त्यासाठी त्यांनी केलं असेल। प्रत्येक व्यक्ती धमकी देतो, रोज आम्ही धमक्या आम्हालाही मिळतो, तुम्हालाही मिळतात। धमकी दिलं म्हणजे काय खरं असतं का? धमकी दिल्यावर काय माणसाचा बळी घ्यायचा असतो का? पोलिसांनी जे सांगितलं ते धमकी देतो, मुलांना मी अमुक करीन तमुक करीन, पण त्याचा बळी घेणार का? पण पोलीस हे सगळं संदर्भ पुढे तो संदर्भ सांगतो। जरी समजा त्याकडे पोलिसांनी सांगितलं त्याकडे गन होती, गन कुठली होती? त्याकडे छऱ्याची गन होती। छऱ्याच्या गनने कोणाचाही जीव जात नाही, छऱ्याच्या गनने उंदीर पण मरत नाही। छेरे फुगे फोडतात किंवा पक्ष्यांना वगैरे पाडण्यासाठी गावाला वगैरे वापरतात, ते धान्य खराब होऊ नये, खाऊ नये म्हणून। तर आता पोलिसांनी जे बनाव केलाय की त्याकडे गन होती, त्याकडे केमिकल होतं। केमिकल कोणतं होतं? तुम्ही केमिकल, फिनेलला पण केमिकल म्हणाल, केमिकलचं माहीत नाही अजून। बरं चला, त्याकडे आपण असं समजूया की त्याकडे AK-47 होती, धरून चालू आहे, आणि काहीतरी ॲसिड पण असेल। पण जेव्हा तुम्ही त्या बाथरूममधून आतमध्ये जेव्हा तुम्ही शिरता, तुम्ही त्याला न्यूट्रलाइज करायला तुम्ही काय प्रयत्न केला? त्याला पकडण्याचा का नाही प्रयत्न केला? तुम्ही त्याच्या पायावर गोळी का नाही मारली? आतापर्यंत आपण अनेक महत्वाची आहे, आतापर्यंत आपण अनेक एन्काउंटर पाहिले। यावेळेस एन्काउंटर झाल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर नेहमीच संशय व्यक्त केला जातोय। मात्र त्या जे ओलीस ठेवले त्यांचे पण जीव महत्वाचे आहेत ना। एक सामान्य नागरिक म्हणून जर मला जर कोणी धमकी दिली, मला जर कोणी ओलीस ठेवले, तर माझा जीव तर धोक्यात येईल ना, तुमचाही जीव धोक्यात येईल। त्यावेळेस समोरचे पोलीस जे आपले रक्षक आहेत त्यांनी ती पावलं उचलली, त्याला ठार करणं हे खूप जास्त गरजेचं आहे, कारण त्यांचा जीव सुरक्षित असणं जास्त महत्वाचं आहे। जर एखादा पाऊल काही परिस्थिती असू शकेल, नक्कीच त्याच्यासोबत रोहित आर्याबरोबर काही चुकीचं झालं असेल तर त्या कायदेशीर मार्गाने त्याला जे करता येतं त्यांनी ते करतही होता, मात्र ते त्याला मिळत नव्हतं। मात्र दुसऱ्यांना ओलीस ठेवणं आणि हे सगळं मिळवणं, दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणं, हे पण ते तर चुकीचं आहे। मी सुरुवातीलाच म्हटलं, मी या गोष्टीत समर्थन नाही करत, ते चुकीचं होतं।
तेही चुकीचं होतं आणि हेही चुकीचं घडलं. जेव्हा पोलिसांना कळलं की याने किडनॅप केले, अपहरण केले, त्यावेळी यांनी गुन्हा दाखल केला का त्याच्याविरुद्ध? गुन्हा दाखल नाही केला. त्या ठिकाणी मुलांना वाचवणं ही प्रायोरिटी आहे. ही आपलीही प्रायोरिटी, आपली सगळ्यांची मुलं आहेत, त्यांना वाचवणं फार महत्त्वाचं आहे. ही प्रायोरिटी तर आहेच, पण पोलिसांनी हेही बघितलं पाहिजे, जो व्यक्ती आहे तो काय क्रिमिनल आहे का, त्याचं कुठले क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का, तो टेररिस्ट आहे का, तो गँगस्टर आहे का, तो आपराधिक पार्श्वभूमीतून आलेला आहे का, तो बॉम्ब घेऊन आलेला आहे का, की ज्याच्यामुळे संपूर्ण मरतील किंवा जीवास धोका निर्माण होईल. असं नाही. मुलं धोक्यात होती गोष्ट खरी आहे, पण कंधार जे प्रकरण घडलं, हायजॅक, तुम्ही बघितलं किती 200-250 लोकांना त्यात सोडवलं गेलं. त्यात कोणती गोळी चालवली होती? कोणती गोळी चालवली? सरकारने त्यांना सगळ्यांना सेफली सोडून आणलं. इंडियन जे होते इंटेलिजन्स ब्युरोचे ऑफिसर होते, त्यांनी सगळ्यांना घेऊन आलं. पण पोलिसांना एवढं ट्रेनिंग असतं, अशा प्रकरणामध्ये कसं हाताळायचं? मग ट्रेनिंग तुम्हाला दिलं नाही का? ते चुकीचं. पोलिसांची नियुक्ती त्यासाठीच असते ना, हे अशा क्राईम रोखण्यासाठीच, गुन्हे रोखण्यासाठीच असतं ना. अशा वेळेस पोलिसांनी नेमकी काय भूमिका घ्यावी? कुठे म्हणजे गोळी जर त्याच्या छातीत आता लागली असं कळतंय, कुठं इतर जागी गोळी करून त्याला जखमी करायला हवं? ते त्याच्याकडेच होतं. पोलिसांना प्रशिक्षण असतं. किडनॅप, अपहरण, स्कूल बस हायजॅक करणं हे काय पहिल्यांदा होत नाही. त्यामध्ये कसं, अशी परिस्थिती कशी टॅकल करायची. आता काही वेळेस टेररिस्ट लोक असतात, ते पूर्ण त्यांचा ग्रुप AK-47 अशा डेडली वेपन घेऊन येतात आणि बस हायजॅक करतात आणि क्रॉस फायरिंग होत असतं. त्यावेळेस कुठे गोळी लागली तर त्याला काही कोणी त्याला करू शकत नाही. ते तशा परिस्थितीमध्ये, ह्या परिस्थितीमध्ये पोलिसांना ट्रेनिंग दिलं असतं. आता ही परिस्थिती बंदस्त जागेमध्ये होतं, मुंबईत होतं व पवईमध्ये होतं, पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होतं, आणि तो मराठी माणूस होता, महाराष्ट्रीय माणूस होता, तो काय क्रिमिनल नव्हता. मग अशा वेळी जेव्हा पोलिसांनी तिकडे गेल्यानंतर जेव्हा छातीत गोळी मारली, ती गोळी त्याला पायाला मारू शकले असते. गोळी तुम्हाला मारायची ना, मग ती पायाला का नाही मारली? सगळ्या मुलांनाच वाचवण्यासाठी गोळी त्याच्या डोक्यात का मारणार तुम्ही? छातीत मारणार का? पायाला मारू शकले असते, त्याच्या हाताला मारू शकले असते. पोलिसांचा एवढा तर नियम आहे ना. शिक्षण दिलं ना तुम्हाला, प्रशिक्षण, पैसे खर्च करून, की छातीवर, पायावर आणि हातावर गोळी कशी मारायची. काठी मारून, काठीचा प्रकार असतो, लाठीने मारून त्याला पाडता आलं असतं. तुमचे एवढे अधिकारी, एवढी कॉलर तुम्ही टाईट करताय, तुम्ही काय फार मोठं काम नाही केलं. जनतेच्या पैशावर तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्या ट्रेनिंगचा पण तुम्ही आज वापर करता नाही आला तुम्हाला. पण पोलिसांच्या भूमिकेवर जर असा संशय घेतला तर त्यांचं मनोबलही पडेल ना. पुढच्या अशा जर काय घटना घडल्या तर त्यावेळेस पोलिसांनी काय करायचं? असं आहे, पोलिसांच्या एन्काउंटर हे ना कधी समर्थनीय नाहीये. हत्या नाहीच आपल्या कायद्यामध्ये, भारतीय कायद्यामध्ये हत्या करायचीच नाहीये, कोणीच नाही करायची. त्यामुळे पोलिसांची भूमिकाच इथे संशयास्पद येते. हत्या का केली तुम्ही? त्याने, त्या व्यक्ती जो होता त्याने चुकीचं केलं. त्याने कोणत्या मुलांना हार्म नव्हतं केलं, त्याने तो फक्त धमकी दिली. त्याने धमकी दिली, पण तो त्या बॅकग्राऊंडचा होता का? बरं, पोलिसांची भूमिका जी आहे, छातीत गोळी मारली, पण ती पायावर का नाही मारली? तुम्ही काय प्रयत्न केले? सर्वात महत्वाचं, तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता का किडनॅपचा? 3 तास तुम्ही काय बोलले? मग हे हत्या करायच्या अगोदर 3 तास तुम्ही जेव्हा चर्चा झाली, हे प्रकरण तेव्हा थंड करता आलं असतं. मुख्यमंत्री जे आपले गृहमंत्री पण आहेत, त्यांनी देखील पोलिसांच्या भूमिकेचं समर्थन केले ना. ते पण म्हणाले की त्यांनी योग्य भूमिका त्यावेळेस परिस्थिती पाहून ती घेतली. असं आहे, गृहमंत्री जे आहेत ते पाठीराख आहेत पोलिसांचे. ठीक आहे, हे पोलीस त्यांच्या अंडर काम करतात, त्यांच्या माणसाचे ते करणार ना, पाठीराख करणार. तुम्ही मला आता, जरी तुम्ही मला प्रश्न विचारले, हे अक्षय शिंदे प्रकरणामध्ये न्यायालयाने कन्क्लुजन आलं, शेवटपर्यंत डिसिजन घेतलं की याच्यामध्ये पोलीस दोषी आहेत. शेवटपर्यंत सरकारने त्यांची भूमिका मांडली, त्याला विरोध केला, हे दोषी नाहीत म्हणून आज त्यांची बाजू शेवटपर्यंत तशीच लढली. त्यांच्यासाठी वकील दिले, पोलिसांनी काही केलं नाही. पोलिसांना वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न केले, शेवटच्या मिनिटापर्यंत प्रयत्न केले. मग अक्षय शिंदेमध्ये पण तसंच काय नव्हतं का पोलिसांचं? अक्षय शिंदे काय, तो काय टेररिस्ट होता? तो कोण होता? तो मनोरुग्ण होता. तो मनोरुग्ण होता असं त्यांचंच म्हणणं आहे. याच्यातही तो म्हणतात तो मनोरुग्ण आहे. मग मनोरुग्णाला असं मारायचं असतं का? पण मनोरुग्ण आहे असं म्हणतात ना, ते वेगवेगळं स्टेटमेंट देतात. डीसीपीकडनं स्टेटमेंट आलं का त्याच्या हातामध्ये वेपन होतं म्हणून? डीसीपीनी स्टेटमेंट केलं, तिकडे असले वेपन म्हणजे गन असल्याची माहिती मिळाली, त्यांना कन्फर्म नाही. मग कन्फर्म जर ते आता कन्फर्म नाहीये, फक्त धमकी दिली, तर तुम्ही त्याचा हे लगेच बळी घेणार? तुम्ही जर मला उद्या इथे धमकी देऊन गेलात तर मी तुमचं मर्डर करू बाहेर जाऊन? तसं नसतं ना. आपण भारतात राहतो, डेमोक्रेसी आपल्याकडे, आपल्या कायद्याने सगळं होतं. कोणालाही तिथे कोणालाही क्षम्य नाहीये. त्या ठिकाणी त्या व्यक्तीची फसवणूक केली, मागचे 4-6 महिने तुम्ही त्या व्यक्तीचे पैसे दिले नाही, त्या व्यक्तीची फसवणूक केली, त्याचा गुन्हा तुमच्या विरुद्ध दाखल व्हायला पाहिजे सरकारच्या विरुद्ध. पण आता तेच मी विचारतोय की आता ह्या सगळ्या ह्याच्यानंतर तुम्ही जाऊन स्वतः कोर्टामध्ये याबाबतची यानंतर